सो हे गाईज, इट्स मी समतोष अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर गाईज, आज माझा थोडासा आवाज खराब झालेला आहे. बट जेव्हा मी शाळेतून आले तर शाळेतून आल्यावर बघते काय मम्मीने ना खूप सारं सामान आणलेलं होतं. त्या सामानामध्ये ना मम्मीने मला हा कप सुद्धा आणलेला होता. तर ड्रेस चेंज केलं आणि मग मम्मीने मला अजून एक सरप्राईज दिलं. मम्मीने मला बाहेरून पार्सल आणलेलं होतं खायला. तर चला बघूया आता या पार्सल मध्ये काय काय आहे. तर गाईज, मम्मीने मला इथे डोसा आणलेला होता, जो की मला आवडतो. म्हणजे इतकं पण नाही आवडत, बट जेव्हा भेटला तेव्हा खाऊनच घेते. आता थोडा वेळ टाइमपास केला आणि देन मी रेडी झाले माझ्या शूटसाठी. तर मी शूटच्या लुकमध्ये कशी दिसतीये मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. मस्तपैकी थोडा वेळ शूट केला आणि आता इथे टाइम झालेला आहे मेकअप काढायचा, म्हणजेच रिमूव्ह करायचा. तर इथे खूप जणांना वाटतं की मी फिल्टर लावून छान दिसते, बट तसं काहीही नाहीये. ही माझी रिअल स्किन आणि मी सध्या कोणताच फिल्टर लावलेला नाही. शूट करता करता केव्हा इव्हनिंग झाली मला कळालंच नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या बहिणीने ना चपाती किती अतिशय छान प्रकारे जाळलेली आहे. बट एनिवे, आपल्याला काय करायचं, आपल्याला तर फक्त खायचंय. जोपर्यंत जेवण रेडी होत होतो तोपर्यंत मी विचार केला की मी ना थोडीशी हॉरर स्टोरीज बघते. आता खरी गोष्ट बोलायला गेले ना तर हॉरर स्टोरी बघायच्या वेळेस काय नाही हो, बट आहे ना जेव्हा झोपायची वेळ येते ना तेव्हा तर खूप जास्त भीती वाटते. थोडा वेळ मस्त पैकी हॉरर स्टोरीज बघितल्या आणि फायनली जेवायचा टाइम झालेला होता. जेवले आणि मी माझं रेग्युलर काम केलं, म्हणजेच घरातली कामं. तर आता इथे मी रात्रीची आलेली आहे आनंद नगरीमध्ये, कारण की आमच्या सिल्लोड मध्ये लागलेली आहे आनंद नगरी. तर मस्त पैकी तिथे एन्जॉय केलं आणि घरी आल्यावर तुम्हाला माहितीये का, मी डायरेक्ट झोपून राहिली. मी झोपतीये, तुम्ही पण झोपा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.